put your hands together and help me welcome none other, the great leader and tremendous personality, Mr. Professor Basu Mani sir. Thank you. Thank you so much. Thank you. Namaskar. Thank you so much, my dear friend. Please be seated. नमस्कार. My dear friend, मी बासू माळी तुम्हा सर्वांचं या प्रोग्राममध्ये स्वागत करतो. त्याचं नाव काय आहे? दम वाटतो याच्यामध्ये. प्रोग्रामचं नाव काय? आता मी एक म्हणणार, तुम्ही 10च्याच लाऊडनेसने सुरू करा. 10. देन आय विल से 50. देन मी म्हणेन 100, मग म्हणेन 500. तसा आपला आवाज वाढत गेला पाहिजे. रेडी? येस ऑर नो? 1. यामध्ये काय म्हणायचं हेच विसरलो. म्हणायचंय है दम तो फिर जीतेंगे हम. रेडी? 1. तुम्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. ऑफ यू, तुमच्यापैकी किती लोक नगर वरून आहेत? नगर 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 नगर. प्लीज रेज अप, प्लीज स्टँड अप, प्लीज स्टँड अप. ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. थँक्यू फॉर कमिंग फ्रॉम नगर. थँक्यू. शिरूर, शिरूर, शिरूर वरून किती आहेत? शिरूर, शिरूर, संगमनेर. प्लीज स्टँड अप, प्लीज स्टँड अप, प्लीज स्टँड अप. या सर्वांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. थँक्यू. किती लोक सातारावरून? सातारा, सातारावरून आलेत. ह्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. 2-3 लोक मी बघतोय ते टाळ्या नाही वाजवत आहेत. दे आर सिटिंग लाईक दिस. तू सातारावरून ये, नाही तर हरिपूरवरून ये. मला काय फरक पडायचा नाही. आधी एक गोष्ट शिकूया आपण. वाय वी क्लॅप. आपण जेव्हा टाळी वाजवतो तेव्हा काय येतो मित्रांनो? आवाज येतो. आवाज काय येतो? आवाज येतो ना. आणि आवाज ही काय आहे? आवाज ही एक एनर्जी आहे, ही एक शक्ती आहे. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यासाठी टाळी वाजवतो तेव्हा आपण काय करतो? आपण आपल्यामधील एनर्जीचा काही भाग जे उभे आहेत त्यांच्याकडे पास करतो, जेणेकरून त्यांना बरं वाटावं. येस ऑर नो? नाहीतर म्हणणार साताऱ्यावरनं आलो, सकाळी निघालो होतो सर, पण काय स्वागत केलं पुणेकरांनी आमचं. साताराले परत उभे राहा. प्लीज स्टँड अप. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. किती लोक पुण्यामधून आहेत? पुण्यामधून. वाव. ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. मुंबई, 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 मुंबई आसपासचा परिसर, कर्जत, मुंबई. एनीबडी फ्रॉम मुंबई? ओके. आता राहिलं कोणी? एनीबडी रिमेनिंग? सर बारामती. आमचंच नाव घेतलंच नाही सर. म्हणजे ज्या जिल्ह्यात सगळं राजकारण शिस्त, म्हणणार आम्ही काय घोडं मारले. प्लीज स्टँड अप. बारामती. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. ओके. आता बारामतीकरांना एक प्रश्न विचारतो. मराठीमध्ये बोलू का हिंदीमध्ये बोलू? मराठी. ओके चालेल. चलिए. बारामतीकडे उभे राहा. तुम्ही का आला हो एवढ्या लांबून? एवढ्या थंडीमध्ये जाणार तुम्ही आता? वाय यू आर हिअर टुडे? का आला? माइक रनर्स प्लीज क्विकली. कॉल गौरव. या. सक्सेसफुल. सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही आलात. ओके. मागा माईक द्या तिकडे. तुम्ही का आलात सर? क्या कुणाला द्या? एनीबडी. सक्सेसफुल होण्यासाठी
की आता तुम्ही सांगितलं है दम तो फिर जितेंगे हम, हां, तो दम आहे ना, तो दम भरणं म्हणजे आमच्यात कसा येईल त्याच्यासाठी आणि सक्सेस आता दम कसा येईल म्हणल्यानंतर मला शंका वाटते आहे की नाही. अभी आप ही देखो ना सर, अभी देखो आप बोलो Yes, क्या yes, है. yes. है दम तो फिर जीतेंगे हम. बरोबर आहे की मी कुठं काय म्हणलं. सर 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 म्हणजे आता ठेवतो फोन, बस झालं. आता किती काढता सर माझी अजून. दम होता म्हणून इथं आलो तरी. ओके, थँक्यू सो मच. एनीबडी वॉन्ट टू शेअर की आज इथे मी का आलो. येस सर, क्विकली इथे रन 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 फास्ट. या क्विकली गिव्ह टेम. या जिंकण्यासाठी आलोय. ओके, म्हणजे अजूनपर्यंत असं जिंकणं नाही झालं की जे जिंकण्याची माझी कॅपॅसिटी आहे. डू मीन टू से लाईक दॅट. येस आर नो. असं किती लोकांना वाटतं, हात वर करा. असं जिंकणं नाही झालं, जी कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे तेवढं मी अजून जिंकलो नाही सर. आणि म्हणून हे टायटलनं मला अट्रॅक्ट केलं, है दम तो फिर जीतेंगे हम. सर प्लीज स्टँड अप. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. द टॉपिक ऑफ द डे, टॉपिक आहे है दम तो फिर जीतेंगे हम. चा अर्थ असा होतो की आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी जे काय केलं, जिथे काम केलं तिथं सर मी पूर्ण दम लावला, पण समथिंग हॅपन्स आणि तिथे मला माझं पूर्ण पोटेन्शियल वापरता आलं नाही. किंवा आतापर्यंत मी जिथे काम करतोय तिथे मला असं वाटतं की माझं पूर्ण पोटेन्शियल वापरलं जात नाही. आणि म्हणून हे फिर जीतेंगे हम काय आहे हे तर जाऊन बघू. 1000 रुपयात मिळते तर काय हरकत आहे. असं म्हणून काही लोक आलेत. काही लोक सिनियरनं फुकट चल चल गाडी करतो म्हणून आलेत. येस आर नो. नो. वाह, तेवढा तरी स्वाभिमान ठेवला, बरं वाटलं मला. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड. आता कार्यक्रम सुरुवात करूया, पण सुरुवातीला एक छोटासा प्रश्न विचारतो. बघा, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सो दॅट आपण अभ्यास करूया. एक असतो राम आणि एक असतो श्याम. एक असतो आणि एक असतो श्याम. हे दोघे जातात एका जत्रेमध्ये. कशामध्ये? जत्रेमध्ये. आनंद यात्रा, आनंद यात्रा, जत्रा, किंवा तुम्ही आता इथे इमॅजिका म्हणा, आपल्या जवळ आहे. हे दोघे जातात. ह्या दोघांना वडील घेऊन जातात. आणि राम काय करतो, 2000 रुपये तिकीट काढून तो एंट्री तर करतो गेट मधून आत, पण गेल्या गेल्या एक बेंच पकडतो आणि त्या बेंचवर बसतो. त्या बेंचवर बसून टाकतो, कारण त्याला काही इंटरेस्ट नसतो. तो म्हणतो काय खेळायचं, कसली जत्रा ही. पण श्याम काय करतो, प्रत्येक आयटम मध्ये जाऊन काय करतो, हिरीनं भाग घेतो. काय करतो? भाग घेतो. तो त्या चक्रामध्ये बसतो, परत त्या स्विंग मध्ये बसतो, परत बाकी सगळे आयटम जे असतात हे सगळे तो दिवसभर बघतो, दिवसभर भाग घेतो, हिस्सा घेतो. आणि हे केल्यानंतर माय डिअर फ्रेंड, संध्याकाळी त्यांचे वडील दोघांना प्रश्न विचारतात, मग कशी वाटली जत्रा? श्याम म्हणतो जबरदस्त. आणि राम काय म्हणतो? ठीक आहे. राम काय म्हणतो? ठीक आहे. कारण दिवसभर ह्यानं काय केलेलं असतं? फक्त यू गॉट इट. दिवसभर काय केलेलं असतं? फक्त कोण आलं, कोण गेलं, आला आला आला, गेला गेला गेला, त्याने एवढंच काम केलेलं असतं. आणि मग तो म्हणतो ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल राम श्यामचा आमच्याशी काय संबंध? मोठा संबंध आहे माय डिअर फ्रेंड. पुढचे 3 तास तुम्ही ज्या जत्रेसाठी आलेला आहात, त्या जत्रेमध्ये जर तुम्हाला मोठा सक्सेस मिळवायचा असेल, तर आपण अभ्यास करणार आहोत आपण आज, तर तुम्हाला राम व्हावं लागेल का श्याम व्हावं लागेल? कोण व्हावं लागेल? राम. किती लोक होणार? हात वर करा. बघा, तुम्ही मला वचन देत आहे. श्याम किती लोक? श्याम. सर हम श्याम बनेंगे. म्हणजे काय?
श्याम म्हणजे काय? म्हणजे आम्ही काय करणार? भाग घेणार. येस और नो? तयारी आहे? भाग घेणार सगळे? येस और नो? लाऊडली येस और नो? माय डिअर फ्रेंड, शेजाऱ्याला एक हाय फाय द्या, असा टाळी द्यायची अशी जोरात आणि म्हणायचं मी भाग घेणार, मी भाग घेणार. लाऊडली मी भाग घेणार. मागच्याला द्या शेजारी नसेल तर. काही लोक म्हणणार शेजारीच नाही माझा, असं माग आहे ना कोणतरी, त्याला तरी द्या. थँक्यू सो मच. म्हणजे इथं लगेच आपण रामाच्या भूमी घेऊन जातो. कोण नाहीच आहे सर, या बेंच पण खाली, इकडे पण खाली. कुणाला टाळी देऊ? आणि कृपा करून शेजाऱ्याच्या हित टाळी देऊ नका. थँक्यू सो मच. माय फ्रेंड, लेट स्टार्ट दिस वर्कशॉप विथ अ व्हेरी सिंपल थिंग. मागच्या दरवाजा घेऊन सोडा सर. गायकवाड, प्लीज सेंड हिम फ्रॉम द बॅक डोर. हे क्लोज करा. ओके, विल स्टार्ट दिस विथ अ सिंपल सेंटेन्स. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. असा किती लोकांचा विश्वास आहे? प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. तुमच्या बरोबर जे जे घडलं, जे जे घडतं, त्याला काही ना काही रिझन असतं. असं किती लोकांना वाटतं? हात वर करा. सगळ्यांना वाटतं? सगळ्यांना वाटतं? थँक्यू सो मच. याचा अर्थ असा आहे की आयुष्यात विदाउट रिझन काहीच घडत नाही. काहीच घडत नाही. जे काय घडतं त्याच्या मागे काही ना काही काय असतं? कारण असतं. असा अनुभव तुम्ही घेतला असेल. येस और नो? आता मला इथं एक थोडीशी परीक्षण करायचं आहे. आयुष्यात सर 2 ते 3 वेळा मी फेल झालोय, असे किती लोक आहेत? हात वर करा किंवा उभे राहा. प्लीज स्टँड अप. 2 ते 3 वेळा सर मी फेल झालोय, अभिमानानं सांगतो ये फेल आहे, ये फेल्युअर आदमी आहे. असे किती आहेत? 2 ते 3 वेळा. कुठेही असू देत, शाळेत, बिझनेस मध्ये, प्रेमामध्ये पण चालेल. बट आय फेल्ड. आत्ता आठवलं का काय तुम्हाला? ओके, फेल झालाय. गुड. रनर प्लीज. ओके सर, तुम्ही का फेल झाला? एखादी स्टोरी सांगाल आम्हाला. वेअर यू फेल्ड? प्लीज सिट डाऊन. बाकी ते बसा. विल स्टार्ट विथ वन स्टोरी. येस सर. तुम्ही कुठे फेल झालाय आणि काय तुमची स्टोरी आहे? 10वीला फक्त म्हणतात 10वीला 2 वेळा फेल झालो. याच्यापेक्षा जास्त वेळा फेल झालेला कोण आहे का? सर मी तर 7 वेळा झालोय पण सांगत नव्हतो आतापर्यंत. हा बघा इकडे आहे, उभा राहा. व्हेरी गुड. देअर आर पीपल, आपल्याला माहित नसतं आपल्या शेजारी किती ग्रेट माणूस बसलेला आहे ते. वी डोंट नो दॅट. किती वेळा साहेब? वाव. हा तुमचं रेकॉर्ड जास्त आहे. प्लीज स्टँड अप. गुड. अभिनंदन. आता यांचा चेहरा बघा. आतापर्यंत साला माणूस असं बारीक चेहरा करून आयुष्य काढलं, कारण यांना वाटत होतं सगळ्यात मोठा गाढव मीच, सगळ्यात मोठा अपयशी माणूस मीच, सगळ्यात मोठा फेल्युअर मीच. पण आता आपल्यापेक्षा बाप मिळाले. तरी तुम्ही 5 वेळा म्हटला. माझ्या एका प्रोग्राम मध्ये 12वीत 12 वेळा झालेला एक माणूस मिळाला मला. म्हणलं नंतर सर काय माझं धाडच झालं नाही. आता विषय कुठलाही सांगायची गरज नाही पाहिजे तुम्हाला, तुम्ही समजू शकता. ही नेमकी गोष्ट बघा खाली सर, ही नेमकी गोष्ट मला समजली जेव्हा मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. 15 वर्ष मेहनत केली, 16 वर्ष इनफॅक्ट इंजिनिअरिंग मध्ये. आणि 16 वर्ष मेहनत करून मला काय मिळाला? एक कागद मिळाला. काय मिळाला? एक कागद. सर्टिफिकेट ना, त्याला कागद म्हणतो. आता कळतं ते कागद होता. हा कागद मी घेतला, त्याला फ्रेम केलं आणि कुठे लावलं?
घरात लावून दिला. 2-3 वर्ष गेली आयुष्यातली आणि असं लक्षात आलं ही 15 वर्ष वाया गेली. म्हणून मी म्हणत पोस्ट ग्रॅज्युएशन करू. काय करू? पोस्ट ग्रॅज्युएशन करू. मग परत मास्टर ऍडमिशन घेतलं. मास्टर्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे म्हणजे मास्टर्स. 2 वर्ष मेहनत केली. मेहनत करून 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 मला काय मिळाला? कागद. काय मिळाला? कागद. मग कागद काय केला? परत फ्रेम केला आणि कुठे लावला? त्याच्या शेजारी लावला. कुठे लावला? त्याच्या शेजारी लावला. 2 कागद झाले. आता म्हणलं आयुष्यात मोठं काहीतरी फरक पडणार, पण त्या 2 कागदांना पण काय फरक पडला नाही. म्हणून मग पीएचडी ला ऍडमिशन घेतलं. आता म्हणलं आपण पीएचडी करू. चालू आहे म्हणजे आता. पण या पूर्ण जर्नीमध्ये माय डिअर फ्रेंड मला एक गोष्ट लक्षात आली. ही महत्वाची गोष्ट. आय एम पॉइंटिंग दिस व्हेरी इम्पॉर्टंट की आपण भारतामध्ये ज्या सिस्टीम मध्ये शिकतो त्या सिस्टीम मधून जी डिग्री मिळते 95% पीपल, हा रिसर्च आहे, 95% पीपल दे आर फेल्युअर आफ्टर गेटिंग डिग्रीज. येस आर नो? बिकॉज दॅट इज टोटली बुकिश. कारण इथं एमबीए ला मार्केटिंग शिकवणाऱ्या माणसाला कधी पेन विकायचं येत नाही. आणि ही इज टॉकिंग अबाउट मार्केटिंग. आर यू गेटिंग द पॉइंट? आणि मग हा फक्त पसारा तयार होतो. हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट. आणि जेव्हा इंटरव्ह्यूला आपली मुलं जातात किंवा तुम्ही गेला असाल तेव्हा एक गोष्ट कळली असेल की आपली व्हॅल्यू काय झाली ह्या 10 वर्षाच्या मेहनतीनं, ह्या 15 वर्षाच्या मेहनतीनं. पण इथे बसलेल्या जवळपास 70 ते 80% लोकांना माझ्या मते हे सगळं माझ्यापेक्षा लवकर कळलं. बरोबर आहे की नाही? म्हणून मला एवढं गॅरंटी आहे की 50% पेक्षा जास्त लोक इथली ग्रॅज्युएट होण्याच्या भानगडीत पडली नाहीत. येस ऑर नो? शेजारला विचारा काय शिक्षण झाले. विचारा लवकर, क्विकली. काय शिक्षण झालंय? विचारा विचारा विचारा, क्विकली विचारा. खरं सांगायचं, खरं सांगायचं. आज क्विकली. हा, किती लोक ग्रॅज्युएट आहेत? उभे राहा. ग्रॅज्युएट. हाऊ मेनी ऑफ यू आर ग्रॅज्युएट? काहीतरी BA, BCom, BSc काहीतरी केलंय बाबा. बघा, हे 40%च आहेत. 60% खाली बसलेत. हा, आणि सगळ्यात हुशार लोक काय म्हणतात? हे सगळे ग्रॅज्युएट आमच्याकडे काम करतात. येस ऑर नो? ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. सो माय डिअर फ्रेंड, द पॉइंट इज शिक्षणाचा आणि सक्सेसचा काहीही संबंध नाही. काही संबंध नाही. येस ऑर नो? येस ऑर नो? मग काय संबंध आहे? कुठल्या गोष्टीचा संबंध आहे हे आज आपल्याला शिकायचं आहे. आर यू क्लिअर? हे आज आपल्याला शिकायचं. हे आज आपल्याला शिकायचं आहे. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून या टॉपिकचं नाव आहे है दम. मी म्हणणार है दम, तुम्ही म्हणायचं तो जीतेंगे हम. है दम, है दम, है दम. थँक्यू सो मच. आणि यासाठी मी सांगतो पार्टिसिपेशन इज इक्वल टू व्हॅल्यू. पार्टिसिपेशन इज इक्वल टू व्हॅल्यू. ह्या वर्कशॉप मध्ये मित्रांनो तुम्ही जितकं सहभागी व्हाल, माझ्याबरोबर बोलाल, ओपनली बोलाल, तेवढी तुम्हाला या वर्कशॉप मधून काय मिळणार आहे? किंमत मिळणार आहे. तुमचे पैसे वसूल होणार आहेत. येस ऑर नो? आणि जर तुम्ही राम बनलात, कसा वाटला प्रोग्राम? काय कळलंच नाही. द रिझन इज
त्याने भाग घेतला नाही. आर यू क्लिअर? समजताय? हा प्रोग्राम ऍक्च्युली मी हिंदीमध्ये घेणार होतो, बट माय डिअर फ्रेंड, हा क्राऊड बघून वी हॅव डिसाइडेड की हा प्रोग्राम मराठीमध्ये घेऊया आपण. तयारी आहे? Yes or no? चलिए. So let's start. It's a very simple thinking. The purpose is to grow yourself to higher level. या वर्कशॉपचा जो पर्पज आहे, जो उद्देश आहे, हा आहे की तुम्हाला ह्या लेवल पासून हायर लेवलला घेऊन जाणे. ह्या लेवल पासून हायर लेवलला घेऊन जाणे हा या वर्कशॉपचा काय आहे? पर्पज आहे. स्टार्ट दिस व्हेरी सिंपल थिंग. माय डिअर फ्रेंड, बेसिक आज जरा आपण बघूया, कारण वी बिलीव्ह इन बेसिक. काय झालंय, आपली भिंत बांधली गेली आहे, पण त्याच्यामध्ये जे सिमेंट आहे, त्याच्यामध्ये जे बारीक बारीक दगड आहेत, तिथं चॅलेंज आहे. त्याचा आपण जरा अभ्यास करूया. विल स्टडी दॅट. मला एक गोष्ट सांगा, की सक्सेस तुम्ही सांगितलं मगाशी, राईट? आम्ही इथे सक्सेस साठी आलो सर. ओके, वी आर हिअर फॉर सक्सेस. कोण सांगेलो सक्सेस म्हणजे काय? एनीबडी? रनर प्लीज. गौरव, टेक अ माइक क्विकली. सक्सेस म्हणजे काय? कोण सांगेल? श्याम श्याम श्याम. हा, लाऊडली. गो रनिंग क्विकली. यू स्टँड देअर गौरव. यू स्टँड दॅट साइड. यू स्टँड हिअर. येस सर. व्हॉट यू मीन बाय सक्सेस? तो पण इकडे सांगू शकता तुम्ही. इकडे कोणी सांगणार आहे? एनीबडी वांट टू शेअर सक्सेसची व्याख्या? सक्सेस म्हणजे काय? कुणी सांगा. जे आपण स्वतःच ध्येय ठरवलंय त्या बस. ध्येयापर्यंत पोहोचणे याला सक्सेस म्हणतात. ओके 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 ओके. येस सर. मागे जायचं क्विकली. या मॅडम बोला. मला माझ्या आयुष्यामध्ये जे पाहिजे ते कमवायचं असेल तर मला सक्सेस झालंच पाहिजे. अच्छा, ओके. मला जे आयुष्यात पाहिजे ते मी कमवलं म्हणजे मी म्हणेन की मी सक्सेसफुल झाले. ओके, मागे चला. Achieving goal is a success. अचिव्हिंग गोल इज अ सक्सेस. ओके, येस सर. मी केलेल्या कामाचा मोबदला मला मिळालाच पाहिजे, याला सक्सेस. मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. आणि नाही मिळाला तर फेल. बघा, अभ्यास करूया आपण. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनीबडी एल्स? येस सर. मागे क्विकली गो रनिंग. आयुष्यामध्ये नेहमी प्रयत्न करत राहावे, त्यामुळे एक दिवस आपण शेवटच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. एक काम करा, तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करा बघू. अरे प्रयत्न करा म्हणलं, मी बसला कशाला? पण मी सक्सेस झालो ना. अच्छा, आणि नाही बसता आलं तर? प्रयत्न करत राहायचा. प्रयत्न म्हणजे फेल्युअर कुठं आहे? यश प्रयत्नामध्ये आहे. यश प्रयत्नामध्ये आहे. ओके, यांचा कन्सेप्ट आहे की यश जे आहे ना हे प्रयत्नामध्ये आहे, त्या ते यश मानू शकतात माणसं. येस मॅम. क्विकली गौरव, यू हॅव टू व्हेरी क्विक इन दिस. रेज युअर हँड. बाकीने हात वर करा, तो पण माईक तुमच्याकडे येईल लवकर. येस मॅम. सक्सेस म्हणजे आयुष्यामध्ये, हा, थँक्यू. मला वाटलं मराठी ट्रान्सलेशन चांगलं केलं मॅडमने. काय हरकत नाही. येस सर. सॅटिस्फॅक्शन. ओके, जे मी काय करतोय त्यात मी समाधानी झालो म्हणजे सक्सेस, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, मोबाईल प्लीज स्विच इट ऑफ. एनीबडी एल्स? चला, आजचा जो विषय आहे त्या विषयामध्ये तुम्हाला गांभीर्यानं या विषयी आज आपण काम करणार आहे. तयारी आहे? यस और नो? यस और नो? चलिए तो आगे बढ़ते हैं. आज आपण एक अभ्यास करूया. माय डिअर फ्रेंड, मायन्यूट थिंग्स ब्रिंग्स ट्रान्सफॉर्मेशन आम्ही असं म्हणतो. आयुष्यात आपण जेव्हा एका मोठ्या उद्देशाकडे जात असतो तेव्हा अशा छोट्या 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 बऱ्याच गोष्टी अशा राहून जातात आयुष्यात, आणि नंतर आपल्याला कळतं की यार आयुष्यात मी खूप पुढे गेलो, पण ह्या गोष्टी तर करायच्या माझ्या राहून गेल्या. आणि मागे वळून बघताना कळतं की मी फायनान्शियली खूप यश मिळवलं,
पण माझे रिलेशन सगळ्यांच्या बरोबर चांगले आहेत का, हा परत एक भाग येतो. काही लोकांचे रिलेशन खूप चांगले, अर्धी भाकरी दोघात खातील, पण फायनान्शियली सक्सेस नाही. सो मेनी थिंग्स, बऱ्याच गोष्टी तशा. त्याचा आपल्याला जरा आज अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर चर्चा करायची आहे. तयारी आहे? तयारी आहे? तयारी आहे? शेजाऱ्याला एक हाय फाय द्या, म्हणत मी तयार आहे, मी तयार आहे. लाऊडली मी तयार आहे. थँक्यू. चलिए. सो यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला अभ्यास करावी लागेल, एक अभ्यास करावी लागेल की आयुष्यात आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो, ज्या कुटुंबात जन्माला आलो, ज्या वातावरणात जन्माला आलो, त्यानं आपल्याला घडवलं. येस ऑर नो? त्यानं आपल्याला घडवलं. ज्या संस्कारामध्ये आपण तयार झालो ते संस्कार आपल्याला घडवतात, ते संस्कार आपल्याला बनवतात, ते संस्कार आपण कोण आहे हे ठरवतात. येस ऑर नो? म्हणून तर म्हटलं जातं, यू चेंज द एन्व्हायरमेंट और एन्व्हायरमेंट विल चेंज यू. तुम्हाला जर पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल तुमच्या व्याख्येनुसार, तर एक तर तुम्हाला वातावरण चेंज करावं लागेल किंवा ते वातावरण तुम्हाला बदलवेल. येस ऑर नो? डिसिजन इज युअर्स. बरेच लोक बघा, बरेच लोक आपण बघतो, त्यांचं सक्सेस कसं असतं, त्याला असं वाटतं ह्या कंपनीत काय मला जमायचं नाही, मग तो दुसऱ्या कंपनीत जातो, हिथं पण काय जमत नाही, मग तिसऱ्या कंपनीत जातो, मग काय जमत नाही, मग चौथ्या कंपनीत त्याला कोणतरी घेऊन जायची गरज लागते, कारण तोपर्यंत ह्याची फेस व्हॅल्यू संपलेली असते. पाचव्या कंपनीत म्हणतो विचार करावा लागेल, आणि सहाव्या कंपनीपर्यंत हाच राहत नाही. वाय इट इज हॅपन्ड? हे का झालं याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात आली की आपल्या फील्ड मध्ये काय होतं. आपल्या फील्ड मध्ये चॅलेंज कुठे आहे? इन आवर फील्ड द चॅलेंज इज पॉवरफुल लीडरशिप असणारी माणसं खूप कमी आहेत. यस ऑर नो? पॉवरफुल लीडरशिप असणारी माणसं खूप कमी आहेत, आणि जे भले भले लोक स्वतःला लीडर बनवतात त्यांच्याकडे एक गोष्ट अफलातून आहे, त्याला आम्ही म्हणतो इगो. काय म्हणतो? इगो. इगो म्हणजे काय? तो इतका मैं 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 आपल्याला वाटतं बकरी आहे का काय? आता मला सांगा, सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या की आपला जन्म कुणामुळे झाला हो? कुणामुळे झाला? आई वडिलां. तुमचा काय संबंध आहे? नाही, काही संबंध नाही. तुम्हाला शिकवलं कोणी? आई वडिलां. बर, शाळेत कुणी शिकवलं? सरांनी. तुमचा काय संबंध आहे? लग्न केलं प्रत्येकानं, म्हणजे ना केलं त्याला विचारतोय, कुणाबरोबर केलं? किती हुशार. हा, आता दुसरं लग्न केलं असेल तर बायको बरोबर ठीक आहे, कुणाच्या तरी, पण पहिलं लग्न केलं ते कुणाबरोबर? कुणाच्या? दुसऱ्याच्या. तुमचा काय संबंध आहे? हा, नाही तर तुमचं काय? दुसऱ्याच्या मुलीबरोबर तुम्ही लग्न केलं, तुमचा काय संबंध आहे का? नाही. बर, आयुष्यात आपण जातो एक दिवस वर, कोण उचलून येतं आपल्याला? कोण येतं सांगा ना? कोण येतं? दुसरेच नेतात, पाहुणे नेतात.
मग तुम्ही केलं काय चला आयुष्य? मोठा प्रश्न आहे ना. हे सगळं दुसऱ्यांनीच केलं, मग तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त इगो केला. केलं सगळं दुसऱ्यांनीच, आणि ह्याचा इगो एवढा मोठा की जणू काय सगळं मीच केलं. You got it? That is the logic. So now, very importantly, बरेच लोक आपल्या फील्ड मध्ये येतात जस्ट फॉर सर्व्हाइव्ह. जस्ट फॉर सर्व्हाइव्ह. सर्व्हाइव्ह म्हणजे फक्त जगायचं असतं. मला कुठं जॉब मिळत नाही, मला कुठं काम मिळत नाही, चला घेतली बॅग, चालला 2-4 घर, सुरू करूया काहीतरी, वेळ आहे म्हणून. These people only survive in their life. हे फक्त सर्व्हाइव्ह होतात, म्हणजे फक्त कसतरी जगतात. इथं 5,000 आणि 10,000 सर्व्हाइव्ह सर्व्हाइव्ह सर्व्हाइव्ह. Lot of people they strive. स्ट्राईव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी अंतःकरणपूर्वक काम करणे. स्ट्राईव्ह